नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मॅथ्स मिस्ट्री, जिथं मॅथ्स हे भीती नाही तर मित्र बनतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करतो बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर 10th बोर्डसाठी 12 मार्क्ससाठी ऑप्शन सहित येतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स याचे PYQs पाहिले होते. ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांना मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, त्यांनी बघून घ्या. आणि ही सिरीज अजिबात मिस करू नका जर तुम्हाला 90+ स्कोअर करायचा असेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 10x - 7 = 0 द व्हॅल्यू ऑफ ABC आर. म्हणजे आपल्याला या क्वेश्चन मध्ये एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. मग आता एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करण्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो तर ते आपण बघूया. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय येतो बघा, ax² + bx + c = 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म असतो, जिथं ए आणि पी असतात तर ते रिअल नंबर्स असणार आहेत आणि सी म्हणजे काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्म असणार आहे, तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग आता बघा, हा आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं तुम्हाला x² + 10x - 7 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. मग आता काय करायचं आपल्याला, फक्त इक्वेशनला जनरल इक्वेशनच्या सोबत कम्पेअर करायचं आणि आपल्याला एबीसीची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता बघा, हा ए म्हणजे काय असतो, x² चा कोएफिशियंट. मग दिलेल्या इक्वेशन मध्ये x² चा कोएफिशियंट किती राहणार आहे, तो 1 येणार आहे, म्हणून a काय मिळाली व्हॅल्यू 1 मिळाली. तसेच b ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, आता x चा जो कोएफिशियंट असणार आहे त्याला आपण b कन्सिडर करतो, म्हणजे 10x आहे इथं म्हणल्यानंतर b ची व्हॅल्यू किती येणार आहे, 10 येणार आहे. आणि c म्हणजे काय असते, कॉन्स्टंट टर्म असते, मग c ची व्हॅल्यू होते किती दिली, -7 दिली. मग a b c च्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या 1, 10 आणि -7. आता तशाच टाइपचा दुसरा क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b फ्रॉम द इक्वेशन 2x² - 5x + 7. ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग आपण काय करणार, कम्पेअर करणार ax² + bx + c = 0 या इक्वेशन सोबत. मग a ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, a = 2, b = -5 आणि c विचारली असते तर c ची व्हॅल्यू किती आली असते, 7 आली असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, 2 आणि -5 झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला आता रूट्स फाइंड करायला सांगितले. इक्वेशन काय दिले बघा, x + 5 × x - 4 = 0. मग याचा अर्थ काय असणार आहे, कोणत्याही दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा असेल आणि तो जर 0 येत असेल तर काय असणार बघा, जर सपोज आपण कन्सिडर केलं a × b = 0, मग हे कधी पॉसिबल असणार आहे, आयदर a = 0 पाहिजे किंवा b = 0 पाहिजे. हेच लॉजिक आता आपण इथे यूज करणार आहे बघा. म्हणजे याच्यावरून काय मिळालं, x + 5 = 0 असेल और x - 4 = 0 येणार. मग याच्यावरून x ची व्हॅल्यू किती मिळेल, -5 मिळेल आणि इथं x ची व्हॅल्यू किती मिळेल, 4 मिळेल. म्हणजे रूट्स काय आले बघा, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे x + 5 आणि x - 4 = 0 ह्याचे रूट्स काय मिळाले, x = -5 और 4. हे झालं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 8x + 15 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, तुम्हाला सॉल्व करायचे. आता तुम्हाला सिलेबस मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायसाठी 3 मेथड्स दिलेले आहेत. पहिली असते ते फॉर्म्युला मेथड, दुसरी असणार आहे ते फॅक्टरायझेशन मेथड आणि तिसरी असणार आहे ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. मग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची आपल्या चॅनलला एक व्हिडिओ टाकलेली की कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं एक्झाम्पल कसे आपण सॉल्व करायचे असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, तर ती व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आताच्या क्वेश्चन मध्ये बघा, ह्या सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी 2 टाइपचे क्वेश्चन्स येतात. एकामध्ये डायरेक्ट तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं आणि ते सॉल्व करायचं असतं, आणि दुसऱ्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तिथे तुम्हाला मेन्शन केलेलं असतं, त्याच मेथडनं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करावं लागतं. मग ज्यावेळेस तुम्हाला अशा टाइपचं क्वेश्चन दिलेलं असेल त्यावेळेस चॉईस तुमचा असणार आहे, तुम्हाला जी कोणती मेथड सोपी वाटेल तर त्या मेथडनं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे. पण ज्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं असेल की पर्टिक्युलर मेथडनं सॉल्व करायचं तर त्यावेळेस तुम्हाला त्याच मेथडने एक्झाम्पल सॉल्व करावे लागतात, नाहीतर तुम्हाला मार्क्स मिळत नाही. हा क्वेश्चन मी तुम्हाला आता फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करून देते. मग फॉर्म्युला मेथड मध्ये काय फॉर्म्युला असतो बघा, -b + (b² - 4ac / 2a. हा फॉर्म्युला असतो. ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या असतात आणि आन्सर सॉल्व करायचं असतं. मग आता एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायसाठी पहिल्यांदा आपण ह्याचा जनरल फॉर्म लिहून घेऊयात बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय राहतो, ax² + bx + c
इज इक्वल टू 0. मग याच्यावरून आपण दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर त्याला कम्पेअर करून आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढायला लागतात. मग आता पहिल्यांदा ए म्हणजे काय असणार बघा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे ह्या एक्झाम्पलसाठी ए ची व्हॅल्यू 1 झाली, बी ची व्हॅल्यू किती येणार आहे, एक्सचा कोएफिशियंट म्हणजे बी ची व्हॅल्यू 8 झाली आणि सी ची व्हॅल्यू किती येणार आहे तर 15 येणार आहे. मग आता ह्या व्हॅल्यू मिळाल्या बघा, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 8 आणि सी इज इक्वल टू 15. त्या व्हॅल्यू आता आपण इथं पुट करायचे. मग बघा काय येईल, -8 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे येणार 64 मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 झाली आणि सी ची व्हॅल्यू 15 झाली डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आली. मग हे सॉल्व्ह करूयात बघा, -8 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 64 मायनस 15 चौक 60 येणार डिवायडेड बाय 2 इंटू 1 आन्सर आलं 2. मग -8 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 64 मायनस 16 4 आलं आणि डिवायडेड बाय 2 झालं. मग आता 4चं स्क्वेअर रूट किती येणार आहे बघा, 4चं स्क्वेअर रूट 2 येणार म्हणजे काय येईल बघा, -8 प्लस मायनस 2 डिवायडेड बाय 2 झालं. मग याच्यावरून आपल्याला दोन फॅक्टर्स मिळाले. पहिल्यांदा अल्फा इज इक्वल टू, एकदा प्लस घेणार आहे 2 आणि एकदा -2 घेणार. मग बघा अल्फा इज इक्वल टू काय मिळेल, -8 प्लस 2 डिवायडेड बाय 2 आणि बीटाची व्हॅल्यू मिळेल -8 -2 डिवायडेड बाय 2. मग अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली बघा, -8 आणि +2 म्हणजे -6/2 झालं आणि बीटाची व्हॅल्यू किती झाली, -10/2. मग याच्यावरून अल्फा एक रूट मिळाला आपल्याला -3 आणि बीटा एक रूट मिळालं -5. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर दोन रूट्स मिळाले. कोणते मिळाले तर -3 आणि -5. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. मग या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं की फॅक्टरायझेशन मेथडनं हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. मग आता बघा फॅक्टरायझेशन मेथड काय असणार आहे तर आपण फॅक्टर पाडतो. मग हे फॅक्टर कसे पाडायचे बघा, आता जसं सांगितलं तुम्हाला ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म असणार आहे. मग आता आपण काय करतो फॅक्टरायझेशन मेथड मध्ये करताना ए आणि सी च्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन करणार आहे. मग आता इथे ए ची व्हॅल्यू किती झाली बघा, 1 झाली. मग 1 इंटू सी म्हणजे ए इंटू सी केलं पण ए इंटू सी किती येणार आहे, 1 इंटू -20 म्हणजे आन्सर किती येणार आहे, -20 येणार आहे. मग आता आपल्याला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत की ज्या दोन्हींची सबट्रॅक्शन केल्यानंतर ना आन्सर किती आलं पाहिजे, बी एवढं आलं पाहिजे म्हणजेच एक्सच्या कोएफिशियंट एवढं आलं पाहिजे. मग इथं बी ची व्हॅल्यू किती 1 आहे. म्हणजे आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यांची मल्टिप्लिकेशन ही -20 असणार आहे आणि दोन्ही मधलं ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर किती आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. मग 5 आणि 4 जर घेतले तर दोन्हींची मल्टिप्लिकेशन किती येणार आहे बघा, 5 आणि 4 दोन्हींची मल्टिप्लिकेशन घेतली तर 20 येते. आपल्याला -20 पाहिजे आणि ऍडिशन किती पाहिजे त्यांचे 1 पाहिजे. म्हणून आपण हे मायनस साइन 4 ला दिलं आणि 5 ला काय झालं, प्लस साइन आलं. म्हणजे दोन फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला, +5 आणि एक दुसरा मिळाला तो -4 मिळाला. मग आता आपण ते फक्त फॅक्टर्स इथे लिहिणार. म्हणजे एक फॅक्टर मिळाला x+5 आणि दुसरा फॅक्टर मिळाला x-4 इज इक्वल टू 0. मायदर x+5 इज इक्वल टू 0 असणार आहे और x-4 इज इक्वल टू 0 येणार आहे. म्हणजे आन्सर किती येणार बघा, x इज इक्वल टू -5 आणि दुसरा आला फॅक्टर x इज इक्वल टू 4 आला. आता हा क्वेश्चन जर 1 मार्क्ससाठी असेल तर हा शॉर्ट मध्ये असा सोडवायचा. जर हा क्वेश्चन आता हा दिलाय बघा 2 मार्क्ससाठी आलेला नोव्हेंबर 2020 साठी. मग आता आपल्याला तो क्वेश्चन जो असणार आहे तर तो ब्रॉड मध्ये सोडवायला लागणार आहे स्टेप बाय स्टेप. कसं सोडवायचा तर ते चला बघूया. मग आता आपण फॅक्टर पाडून घेतले बघा. फॅक्टर्स कोणते आलेले आपले, +5 आणि -4 आलेले. मग आता ते फक्त बीच्या ठिकाणी आपण काय करणार, सबस्टिट्यूट करणार. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल, x² ॲज इट इज ठेवला, 1x ऐवजी आपण काय लिहिणार, +5x -4x -20 इज इक्वल टू 0. म्हणजे हे इथं देताना आपल्या टर्म्स 3 होत्यात, आता टर्म्स किती झाल्या आपल्या 4 टर्म्स झाल्या. मग आता काय करणार, ग्रुपिंग करायचं. पहिल्या 2चा एक ग्रुप आणि नंतरच्या 2 नंबरचा एक ग्रुप. आता या दोन्हींमधून कॉमन काय निघेल तर x कॉमन निघाला, x बाहेर घेतला, आत काय राहणार आहे x+5. या दोन्हींमधून काय कॉमन निघतंय तर -4 कॉमन निघतंय, ते बाहेर घेतलं तर आत किती राहिलं x. हा मायनस बाहेर कॉमन घेतल्यामुळे आत काय राहणार आहे 5 इज इक्वल टू 0. मग जो फॅक्टर आपल्याला डबल मिळाला, रिपीट झालेला, तर तो फॅक्टर आपण एकदा लिहिणार. म्हणजे काय येणार बघा, x+5 आणि दुसरा फॅक्टर काय येणार आहे x-4 इज इक्वल टू 0. आणि मग नेहमीसारखं सोडवणार. मग काय मिळेल, x+5 इज इक्वल टू 0 और x-4 इज इक्वल टू 0. मग याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळेल -5 और x इज इक्वल टू 4. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फायनल आन्सर काय झाले, x इज इक्वल टू 5 आणि x इज इक्वल टू 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा,
सम ऑफ द टू नंबर्स इज अ 7 अँड देअर डिफरन्स इज अ 5, देन फाइंड द नंबर्स. आपल्याला नंबर्स शोधायचे. दोन कंडिशन्स दिल्यात की त्यांचे ऍडिशन 7 आहे आणि त्या दोन्हीमधला डिफरन्स 5 आहे. तर तुम्हाला ते दोन नंबर्स फाइंड करायचे. मग कसं करणार बघा, आपण पहिल्यांदा कन्सिडर करूयात की ते दोन नंबर एक्स अँड वाय होते. मग लेट्स कन्सिडर टू नंबर्स एक्स अँड वाय. मग ह्याच्यावरून आता पहिले कंडिशन काय दिली आपल्याला, सम ऑफ टू नंबर्स इज अ 7. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन वरून काय मिळेल आपल्याला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन वरून आपण हे इक्वेशन फाइंड केलं. आता सेकंड कंडिशन काय आहे, देअर डिफरन्स इज अ 5. म्हणजे त्या दोन्हीमधला डिफरन्स कितीचा आहे, तर 5चा आहे. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. मग या सेकंड इक्वेशन वरून काय मिळालं, हे इक्वेशन कसं मिळालं, सेकंड कंडिशन वरून मिळालं. मग आता बघा दोन इक्वेशन आपल्याला, दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली जर आपण सॉल्व्ह केले तर काय बघायचं, एक प्लस वाय आहे आणि हा मायनस वाय, म्हणजे दोन्हींची साईन्स डिफरन्स आहे. मग डिफरंट साईन असेल तर काय करतो आपण, ऍडिशन करतो. म्हणून लिहिणार बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन ऍड केले तर काय मिळणार बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. ऍडिशन केली बघा, एक्स प्लस एक्स झालं 2x. आता प्लस वाय होता, हा मायनस वाय होता, इलिमिनेट झाला, कॅन्सल आउट झाला आणि 7 + 5 आला 12. मग 2x ची व्हॅल्यू 12 आली. मग x इज इक्वल टू काय येणार, 12/2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली, 6 झाली. म्हणजे एक पहिला नंबर मिळाला आपल्याला, कोणता, तो नंबर किती असणार आहे, 6 असणार आहे. आता सेकंड नंबर कसा काढणार, ही जी x ची व्हॅल्यू आपण 6 मिळाली त्या आयदर इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केलं बघा, x इज इक्वल टू 6, पुट इन इक्वेशन 1. मग काय येणार बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, सॉरी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 इक्वेशन आहे. मग एक्स ची व्हॅल्यू 6 पुट केली, मग 6 + वाय इज इक्वल टू 7 झालं. वाय इज इक्वल टू 7 - 6, म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. मग ते दोन नंबर्स कोणते असणार आहेत, मग एक्स इज इक्वल टू 6 आणि वाय इज इक्वल टू 1, हे ते दोन नंबर्स असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 and -7. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिले, त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फक्त फॉर्म करायचे. मग आता पहिलं तुम्हाला रूट दिलाय -3 बघा, म्हणजे त्याचा फॅक्टर काय येणार आहे, x - 3 येणार. आणि दुसरा रूट काय दिला, -7 दिलाय, म्हणजे तो फॅक्टर काय मिळणार, x - 7 इज इक्वल टू 0. मग फक्त मल्टिप्लिकेशन करणार आपण. पहिल्यांदा x ने या पूर्ण होल टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, x × x, x², x × -7 -7x, -3 × x -3x आणि -3 × -7 +21 इज इक्वल टू 0. ह्या दोन्हींचा एक्सचा कोएफिशियंट आपलं ऍडिशन करणार, दोन्हींचे साइन मायनस आहेत म्हणून ऍडिशन करतो. x² -7 -3 -10x +21 इज इक्वल टू 0, विच इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, find the value of k if x is equal to 3 is the root of the equation kx² - 10x + 3 is equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय बघा, kx² - 10x + 3 is equal to 0. आणि x ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला k ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग काय करणार, असा क्वेश्चन असेल त्यावेळेस हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 3 पुट करायचं. मग काय येईल बघा, पुट x इज इक्वल टू 3, वी गेट काय मिळेल, k ॲज इट इज राहिला, एक्सच्या ठिकाणी 3 पुट करतो, मग 3² -10 × 3 + 3 इज इक्वल टू 0 झालं. मग 3चा स्क्वेअर किती येणार आहे, 9, म्हणजे k × 9 -10 × 3 30 + 3 इज इक्वल टू 0. मग हे आलं बघा 9k, हा -30 हा +3 आहे, म्हणजे काय होणार आहे, -27 इज इक्वल टू 0 झालं. एलच्या साईडला -27 आहे, तो जर आपल्याला आरच्या साईडला शिफ्ट करायचा असेल तर साईन चेंज होणार आहे, मायनसच्या ऐवजी काय येणार आहे, प्लस साईन येणार आहे. म्हणजे 9k इज इक्वल टू 27 झालं. मग 9k ची व्हॅल्यू 27 आहे, तर k ची व्हॅल्यू कशी काढणार, 27 / 9, म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली, 3. k इज इक्वल टू 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले 2y² - y + 2 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. मग डिस्क्रिमिनंटसाठी फॉर्म्युला काय असतो, d इज इक्वल टू b² - 4ac. ही म्हणजे झाली d ची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू.
मग आता आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करून घ्यायला लागतील. मग आता आपल्या इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग ह्या जनरल फॉर्म वरून आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर काय मिळणार आहे बघा, a ची व्हॅल्यू 2 मिळते, b ची व्हॅल्यू काय मिळणार आहे -1 मिळणार, आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म असणार, c ची व्हॅल्यू 2 झाली. मग ह्या व्हॅल्यू फक्त इथं पुट करायच्या बघा फॉर्म्युला, d इज इक्वल टू बी स्क्वेअर -1 स्क्वेअर -4 इंटू 2 इंटू 2. काय -1चा स्क्वेअर 1 असणार आहे, -4 इंटू 4 1 -16, 1 -16 आन्सर किती येणार 15. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे -15. क्वेश्चन आहे बघा 3 मार्क्स साठी आलेला, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन युझिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड ना हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं. मग फॉर्म्युला काय असतो, -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय 2a. हा झाला फॉर्म्युला. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतील, एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायला लागतील. मग ह्या इक्वेशन साठी a ची व्हॅल्यू किती झाली 5 झाली. a म्हणजे काय असतो m स्क्वेअरचा कोएफिशियंट. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती येणार आहे 13 येणार आहे m चा कोएफिशियंट, आणि c ची व्हॅल्यू किती आली 8 आली. मग आता ह्या व्हॅल्यू इथं फॉर्म्युला मध्ये फक्त पुट करणार आपण. मग -13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर किती येणार आहे 169 -4 इंटू a ची व्हॅल्यू किती झाली 5 आणि c ची व्हॅल्यू किती येणार आहे 8 येणार आहे, डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू झाली 5. मग इथं किती येणार बघा -13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 169 मायनस 8 इंटू 5 40 झालं, 40 इंटू 4 160 झाले, डिवायडेड बाय 2 इंटू 5 आन्सर येणार आहे 10. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं बघा, -13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 169 मायनस 169 डिवायडेड बाय 10. मग 9चा स्क्वेअर रूट किती येतं 3 येतं. मग काय मिळणार बघा -13 प्लस मायनस 3/9. मग आपल्याला इथं 2 रूट्स मिळाले. मग आता आपण अल्फा इज इक्वल टू -13 प्लस 3/9 हे कन्सिडर केलं, आणि बीटाची व्हॅल्यू कन्सिडर केली -13 मायनस 3/9. मग फॅक्टर्स काय काय पडतात बघा, सॉरी 9 नाही 10 येणार इथं. मग अल्फा इज इक्वल टू -13 प्लस 3 म्हणजे आन्सर आलं -10. अल्फा इज इक्वल टू -10/10, आणि बीटाची व्हॅल्यू किती येणार आहे -16/10 आली. मग अल्फा इज इक्वल टू काय मिळाली 10 ला 10 कॅन्सल झाला, अल्फाची व्हॅल्यू -1 मिळाली, आणि इथं बीटाची व्हॅल्यू काय मिळणार बघा, आपण 2 न डिवाइड केलं तर -8/5. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती आले -1 आणि -8/5. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. इक्वेशन दिले बघा 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 15. मग पहिल्यांदा हे जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायला लागेल. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करायला लागेल, ह्या ज्या टर्म्स आहेत तर त्या टर्म्स सगळ्या आपल्या RHS कडून आपण LHS साईडला शिफ्ट करणार आहे. म्हणजे असं आपण LHS साईडला शिफ्ट करतो त्यावेळेस त्यांचे साइन्स चेंज होणार. मग बघा 5m स्क्वेअर ऍज इट इज ठेवला. आता हा 22m आहे, तर तो ज्यावेळेस आपण शिफ्ट करतो प्लस मध्ये होता तो -22m झाला, आणि 15 पण प्लस मध्ये होता तो -15 झाला, इज इक्वल टू 0. आता हे शिफ्ट करताना आपण ह्या व्हॅल्यू 22m प्लस 15च का शिफ्ट केलं, तर काय होणार आहे बघा, जर आपण 5m स्क्वेअर जर RHS साईडला शिफ्ट केला असता तर तो 5m स्क्वेअर प्लस मध्ये होता तर तो निगेटिव्ह झाला असता. आणि जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ज्या व्हॅल्यू घेतो आपण तर त्यावेळेस जो a ची व्हॅल्यू असते तर ते आपण निगेटिव्ह ठेवत नाही, आणि जर a ची व्हॅल्यू निगेटिव्ह येत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह करतो. म्हणून आपण इथे एक ट्रिक वापरली की हे 5m स्क्वेअर इकडे शिफ्ट करून परत -1 होल इक्वेशनला मल्टिप्लाय करण्यापेक्षा ह्या 2 टर्म्स आपण काय केलं LHS साईडला शिफ्ट केलं. मग हे जे इक्वेशन झाले तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मधले इक्वेशन झाले. आता आपल्याला काय करायचं, फॅक्टरायझेशन मेथड इथे फॅक्टर्स पाडायचे. मग आता काय करतो आपण, a आणि c ची दोन्हींची मल्टिप्लिकेशन घेतो. म्हणजे किती मिळाली बघा 5 इंटू -15 -75 मिळाली. मग आपल्याला असे 2 फॅक्टर्स पाहिजेत की ज्यांची मल्टिप्लिकेशन -75 येणार आहे, आणि त्या 2 नंबरची ऍडिशन किती येणार आहे तर b एवढी. मग b ची व्हॅल्यू किती होते -22 होते. अशा कोणत्या 2 नंबर्स आहेत की ज्यांचे ऍडिशन केल्यानंतर -22 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -75 आली पाहिजे. तर 25 × 75 हे माहिती आहे आपल्याला. मग 25 आणि 3 हे फॅक्टर्स घेतले आपण. आता आपल्याला सायन्स कसे घ्यायचे तर हे मायनस मध्ये पाहिजे आणि ऍडिशन पण त्यांची मायनस मध्ये पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येला आपण काय केलं मायनस साईन दिलं. मग फॅक्टर्स कोणते पडले -25 आणि
3 हे फॅक्टर्स पडले. मग आपण काय करणार आता, ही जी बी ची व्हॅल्यू होते तर तिथं रिप्लेस काय करणार आहे, -25 आणि 3 ने रिप्लेस केलं. मग काय आलं, 5m² - 25m + 3m - 15 = 0 हे फॉर्म झाले. आता जे हे 4 फॅक्टर्स मिळाले, 4 टर्म्स मिळाल्या, तर त्याला आपण काय करणार, ग्रुपिंग करणार. पहिल्या 2चा एक ग्रुप केला आणि नंतरच्या 2चा एक ग्रुप केला. मग या पहिल्या ग्रुपमधून कॉमन काय निघतंय बघा, 5m कॉमन निघलं. मग आत काय राहणार आहे, m - 5 राहिलं. नेक्स्ट आता ह्या ग्रुपमधून कॉमन काय निघेल, तर 3 कॉमन निघतंय. मग 3 कॉमन घेतलं, m - 5 = 0. जो फॅक्टर आपल्याला रिपीटेड मिळालाय तर तो फॅक्टर आपण एकदा लिहिणार, म्हणजे m - 5 हा एक फॅक्टर एकदा लिहिला आणि सेकंड फॅक्टर काय तयार होणार आहे, 5m + 3 = 0 हा फॅक्टर मिळाला. म्हणजे काय आता लिहिणार आपण, m - 5 = 0 और 5m + 3 = 0 झालं. मग m ची व्हॅल्यू किती येणार आहे, m = 5 येईल और 5m = -3 मिळालं. मग m किती येणार आहे बघा, -3/5. हा 5 मल्टिप्लाय मध्ये होता, इथं गेल्यानंतर काय होणार आहे, तो डिवाइड होणार आहे. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला व्हॅल्यू काय काय मिळाल्या, m = 5 और -3/5 हे m चे फॅक्टर्स मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द सम ऑफ द एरियाज ऑफ द 2 स्क्वेअर्स इज अ 400 स्क्वेअर मीटर. इफ द डिफरन्स बिटवीन द पेरिमीटर्स इज अ 16 मीटर, देन फाइंड द साइड्स ऑफ द 2 स्क्वेअर्स. त्या 2 स्क्वेअरची साईड तुम्हाला फाइंड करायची. मग पहिल्यांदा आपण काय केलं बघा, साईड ऑफ द स्मॉलर स्क्वेअर इज अ x मीटर असं आपण कन्सिडर करतोय. मग जर स्मॉलर स्क्वेअरची साईड जर 1 सेंटीमीटर असेल तर त्याची पेरिमीटर किती येणार आहे. मग आपण काय केलं, पहिल्यांदा स्मॉलर स्क्वेअरची पेरिमीटर फाइंड करू. आता दुसऱ्या स्क्वेअरची पेरिमीटर फाइंड करायसाठी कंडिशन काय दिली बघा, डिफरन्स बिटवीन द पेरिमीटर्स इज अ 16 मीटर. म्हणजे त्या दोन्हींमधले डिफरन्स कितीचा असणार आहे, 16चा असणार आहे. मग स्मॉलरची जर पेरिमीटर 4x असेल तर जो लार्ज असणार आहे आपला स्क्वेअर, तर त्याची पेरिमीटर किती येणार आहे, 4x + 16 येणार आहे. ही दुसऱ्याची आपण काढून घेतली पेरिमीटर. मग आता पेरिमीटर जर आपल्याला माहिती आहे तर त्याची साईड फाइंड करायची असेल तर मग स्क्वेअर दिला तुम्हाला, शेप आहे स्क्वेअरचा, तर मग स्क्वेअरचा तुम्हाला पेरिमीटर आहे 4x + 16. मग त्याच्यावरून साईड कशी काढणार, तर पेरिमीटरला डिवायडेड बाय 4 केलं. मग पेरिमीटर डिवायडेड बाय 4 केल्यानंतर त्या स्क्वेअरची साईड निघेल. मग पेरिमीटर किती होते, 4x + 16 आणि डिवायडेड बाय 4 केलं. मग 4 कॉमन घेतलं बघा, आत काय राहणार आहे, x + 4 डिवायडेड बाय 4. मग 4 ला 4 कॅन्सल झाले, म्हणजे दुसऱ्या स्क्वेअरची साईड किती मिळाली, x + 4 मिळाली. आता नेक्स्ट कंडिशन काय सांगितली बघा, सम ऑफ देअर एरियाज इज अ 400 स्क्वेअर मीटर. म्हणजे त्यांच्या स्क्वेअरची सम केल्यानंतर ॲडिशन किती येते त्यांची, 400. मग आता आपण हे इक्वेशनमध्ये टाकून घेतलं बघा, पहिल्याचा साईड किती होती, x होती, मग x आणि नेक्स्ट काय आली बघा, x + 4 होती, मग x + 4 स्क्वेअर इज इक्वल टू किती दिलंय, 400. मग इक्वेशन सॉल्व्ह केलं, x² आहे असं लिहिला. इथं x + 4 आहे म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायला लागेल. मग a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a² + टॉईस ऑफ ab + b² असतो. मग ते व्हॅल्यू आपण इथं पुट करूयात बघा, a² म्हणजे x² येणार आहे प्लस टॉईस ऑफ ab म्हणजे 2 × x × 4. आन्सर किती आला, 8x आलं, प्लस 4चा स्क्वेअर किती झाला, 16 इज इक्वल टू 400. मग हे काय होतं बघा, +16 आहे, ते आरच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर -16 येणार आहे. म्हणजे काय मिळालं बघा, आणि x² + x² हे किती झाले, 2 टाइम्स ऑफ x² + 8x इज इक्वल टू 400 - 16 झालं. मग इथं किती येईल बघा, 2x² + 8x इज इक्वल टू हे 384 होईल बघा. मग हे 384 इकडं शिफ्ट केल्यानंतर मायनसमध्ये येणार, म्हणजे 2x² + 8x - 384 इज इक्वल टू 0. मग 2 न डिवाइड होत आहे, 2 न डिवाइड केलं तर काय येईल, x² + 4x मायनस 2 न डिवाइड केलं, 2 × 2 = 2 × 18 2 × 2 = 4 इज इक्वल टू 0 झालं. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं, x² + 4x - 192 इज इक्वल टू 0. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे रूट्स काय पडतील बघा, x + 16 आणि x - 12 इज इक्वल टू 0. मग फॅक्टर्स काय येणार बघा, x इज इक्वल टू -16 और
एक्स इज इक्वल टू 12 येणार आहे. आता एक्स म्हणजे काय कन्सिडर केलं तर आपण स्मॉलर साईडचा स्मॉलर स्क्वेअरची साईड फाईंड केलेली. मग एक्स इज इक्वल टू -16 हे येणार आहे का तर नाही येणार आहे, कारण साईड नेहमी कधीच निगेटिव्हमध्ये नसते. त्यामुळे एक्स इज इक्वल टू -16 निग्लेक्ट केले. मग एक्सची व्हॅल्यू किती आली 12 आली. एक्स इज इक्वल टू 12 आली, म्हणजे स्मॉलर साईड किती आली तुमची 12 आली. मग आपल्याला काय करायचं होतं, दोन्ही साईड्स फाइंड करायचे होते. मग पहिली साईड किती आली 12 आली. दुसरी साईड काय होती आपली x+4 होती. मग एक्सची व्हॅल्यू पुट केली तर 12 + 4 आन्सर आला 16. मग फायनल आन्सर काय असणार आहे, द साइड्स ऑफ द टू स्क्वेअर्स आर 4 and 16. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेमचा 4 मार्क्ससाठी आलेला आहे. क्वेश्चन काय, इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर देन द कोशंट इज 2 more than 9 times द डिवायझर अँड रिमाइंडर इज 5. फाइंड द कोशंट अँड डिवायझर. कोशंट आणि डिवायझर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता क्वेश्चन स्टार्ट करायसाठी अगोदर आपण काय करतो, डिवायझरला एक्स कन्सिडर करूया. मग लेट द डिवायझर बी अ एक्स. आता डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला 460. नेक्स्ट कंडिशनवरून काय सांगितलंय, कोशंट फाइंड करायचं. मग कोशंट काय 2 more than द 9 times द डिवायझर. मग डिवायझर आपला किती होता एक्स होता. मग 9 times म्हणजे 9x पेक्षा 2 न ग्रेटर आहे, म्हणजे 9x + 2 हा झाला कोशंट. आणि रिमाइंडर किती दिलाय 5 दिलाय. मग रिमाइंडर आला 5. मग डिव्हिडंड इज इक्वल टू फॉर्म्युला काय, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. मग ह्या चारही व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. मग काय येतील बघा, डिव्हिडंड हा होता 460 इज इक्वल टू डिवायझर किती आपला एक्स कन्सिडर केलेला आपण एक्स इंटू कोशंट किती आहे 9x + 2 आणि रिमाइंडर झाला 5. मग एक्सनं आत मल्टिप्लाय केलं तर 9x × x 9x² + 2 × x 2x + 5 इज इक्वल टू किती होतं 460 होतं. मग हा 460 एलच्या साईडला आरच्या साईडला गेल्यानंतर साईन चेंज होणार आहे, मायनस होणार, म्हणजे 9x² + 2x + 5 - 460 इज इक्वल टू 0 झालं. मग 9x + 9x² + 2x + 5 होता आणि हे -460 म्हणजे -455 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिकच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. हे इक्वेशन आता सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे फॅक्टर्स काय पडतील बघा, x - 7 एक फॅक्टर पडणार आहे आणि दुसरा 9x - 65 इज इक्वल टू 0 असे दोन फॅक्टर्स पडतील. मग आता आयदर x - 7 इज इक्वल टू 0 असेल और 9x - 65 इज इक्वल टू 0 असणार आहे. मग काय होईल, सॉरी इथं 9x + 65 आहे. मग आता x इज इक्वल टू काय येईल बघा, x इज इक्वल टू 7 एक फॅक्टर पडतोय आणि दुसरा फॅक्टर काय मिळेल, x इज इक्वल टू -65/9. मग आता x कोणाला कन्सिडर केलेला बघा, आपण डिवायझरला x कन्सिडर केलेला. त्यामुळे डिवायझर हा निगेटिव्हमध्ये कधी येणार नाही, म्हणून आपण काय करणार, ही एक्सची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये आलेली इलिमिनेट करतोय, निग्लेक्ट करतोय. मग त्याच्यामुळं x ही व्हॅल्यू येणार नाही. मग एक्सची व्हॅल्यू किती झाली 7 झाली. म्हणजे आता एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड झाले, डिवायझर आपल्याला मिळाला, डिवायझर 7 आलाय. अजून काय विचारलेलं, कोशंट फाइंड करायचा होता. मग कोशंट काय होता, कोशंटची व्हॅल्यू किती होती 9x + 2 होती. मग एक्सची व्हॅल्यू इथं पुट केली तर कोशंट किती मिळणार आहे बघा, 9 × 7 + 2. मग कोशंट किती आला 7 × 9 63 + 2 म्हणजे कोशंट किती येणार आहे 65 येणार आहे. म्हणजे हा क्वेश्चनचा आन्सर काय झालं बघा, डिवायझर लिहिताना काय लिहिणार तुम्ही, कोशंट इज इक्वल टू 65 अँड डिवायझर इज 7. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचे 10चे PYQs पाहिले. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. जे जे विद्यार्थी आता 10वीची एक्झाम देणार आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल भीती वाटते अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही लेक्चरची लिंक शेअर करा. लास्ट लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स यावर व्हिडिओ बनवलेला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तर ती व्हिडिओ पण पाहून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा चॅप्टर असणार आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.